भाजप हे पक्षापक्षात भांडणं लावण्याचं काम करतंय। भांडणं लावणं ही भाजपची कौरव नीती, पण आम्ही हरणार नाही। सामनाच्या मुलाखतीत ठाकरेंचा लाभ। कोर्टाचा फैसला येण्यापूर्वी मोदी शिवसेनेला नकली कसं काय म्हणू शकतात? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा। चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल, तर बावनकुळेंनी काळू बाळूंचा अपमान केला। राऊतांचा पलटवार। नाशिकमध्ये भुजबळ आणि पडळकरांमध्ये बंद दाराआड तब्बल 1.5 तास चर्चा। धनगर मेळाव्याच्या निमित्तानं भेट घेतल्याची पडळकरांची माहिती। 1999 पासूनच ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे वेध। एका मराठी वृत्तपत्राच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात। देवेंद्र फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, त्यांना जास्त गांभीर्यानं घेऊ नका। फडणवीसांच्या दाव्याला राऊतांचं प्रत्युत्तर। पुण्यातील वाघोलीमध्ये भाषण करताना अजितदादांची जीभ घसरली। माध्यमांचा शिवे देऊन केला उल्लेख। पुण्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून यशोमती ठाकूर यांच्या कारची तपासणी। नाहक त्रास दिला जात असल्याचा ठाकूर यांचा आरोप। लोकसभेच्या 4थ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रशासन सज्ज। देशातील 10 राज्यातील 96 मतदारसंघांसाठी उद्या मतदान। राज्यातील 11 मतदारसंघांचा समावेश। केंद्राच्या धोरणांमुळे चालू हंगामात साखर कारखानदारी कर्जाच्या विळख्यात, तर कारखान्यांवर 4000 कोटींचं कर्ज काढण्याची वेळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।